नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी. जर एकत्र पाहिजे असेल तर हे काम आजच करा. लाडक्या बहीण योजनेत महिलांना के-वाय-सी करणे अनिवार्य केले आहे. जर के-वाय-सी केली नाही तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. आता यासाठी शेवटची मुदत 31 मार्चपर्यंत आहे. लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट. ई-के-वाय-सी मधील दुरुस्ती सुधारण्यासाठी शेवटची संधी. ई-के-वाय-सी केल्यानंतर मिळणार ₹6,000. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सर्व लाभार्थी महिलांना ई-के-वाय-सी करणे बंधनकारक केले आहे. आता फक्त ई-के-वाय-सी केलेल्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. याचसोबत अनेक महिलांनी केलेल्या ई-के-वाय-सीमध्ये चुका झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना आता पुन्हा एकदा दुरुस्ती करावी लागणार आहे. लाडकी बहीण योजनेत ई-के-वाय-सीमध्ये त्रुटी आढळलेल्या महिलांची अंगणवाडी सेविकांद्वारे पडताळणी सुरू आहे. महिलांची के-वाय-सीमधील दुरुस्ती ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे त्या महिलांच्या के-वाय-सीमध्ये चुका झाल्या आहेत, त्यांनी ते दुरुस्त करायचे आहेत. फक्त या महिलांनाच मिळणार ₹6,000. लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांनी के-वाय-सी केली नाही किंवा के-वाय-सीमध्ये त्रुटी आहेत, त्यांचा लाभ बंद झाला आहे. या महिलांना डिसेंबरपासून पैसे मिळत नाहीयेत. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना 4 महिन्याचे पैसे एकत्र येण्याची शक्यता आहे. या महिलांना ₹6,000 मिळणार आहे. त्यामुळे तुम्हीही आजच ऑनलाईन पद्धतीने के-वाय-सी मधील त्रुटी दुरुस्त करा, जेणेकरून तुम्हाला योजनेचा लाभ घेता येईल. के-वाय-सी करण्याची मुदत आहे. ही के-वाय-सी मधील चुका दुरुस्त करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. जर तुम्ही तोपर्यंत के-वाय-सी केली नाही तर तुमचा लाभ कायमचा बंद होणार आहे. त्यामुळे महिलांना लवकरात लवकर के-वाय-सी करायची आहे. याचसोबत के-वाय-सी करताना सर्व प्रश्नांची बरोबर उत्तरे द्या, जेणेकरून भविष्यात अडचण येणार नाही. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला इथून पुढे मिळत राहणार आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.